जय शिवराय भावांनो, आज आपण RW वरती जे SSC GD ची मॉक टेस्ट देत असतो त्याचं अनालिसिस करणार आहोत। आजची तारीख आहे 22/3/2026। तर आजच्या मॉक टेस्ट मध्ये कोणते सब्जेक्ट कसे होते, कोणता सब्जेक्ट भारी होता, कोणता सब्जेक्ट सोपी होता आणि कोणत्या कोणत्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला किती किती मार्क्स पडायला पाहिजे होते, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये अनालिसिस करू। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कारण की मी तुम्हाला काहीतरी टिप्स पण देणार आहे या व्हिडिओमध्ये की एक्झाममध्ये स्कोर वगैरे कसा इन्क्रीज करायचा आणि मॅथ वगैरेसाठी काय करायचं। तर तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काही माहिती याच्यामधली जास्त समजणार नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर मित्रांनो, आजचा मॉक टेस्टचा विषय म्हणजे आजची मॉक टेस्ट इझी टू मॉडरेट लेवलची म्हणता येईल। मॉडरेट म्हणता येईल, समजा जास्त इझी बी नाही म्हणता येईल, कारण की बाकी मुलांना पण टेस्ट कशी गेली हे बघावं लागते। सर्व ॲव्हरेजवर म्हणजे सर्व समजते की आपल्याला ऑल ओव्हर टेस्ट इझी आहे की हार्ड आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिले मी याची हिंदी केली आणि कोणत्याही टेस्टमध्ये मी सर्वात पहिले हिंदी सॉल्व्ह करत असतो SSC GDच्या। तर हिंदीमध्ये माझे 17 बरोबर आले मित्रांनो आणि 3 चुकले। हिंदी आज थोडी मॉडरेट लेवलची होती, म्हणजे एवढी इझी पण नव्हती, कारण की आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना हिंदीमध्ये कसं विषय थोडा हार्ड जाते हिंदी विषय, परंतु कसं आहे याच्यामध्ये डेली बोलचालची हिंदी असते, त्याच्यामुळे जास्त हिंदी काही हार्ड नव्हती। असं म्हणजे मॉडरेट लेवलची हिंदी होती म्हणता येते। आणि तुम्ही जर 16 ते 17 क्वेश्चन जर तुम्ही पण करत असाल तर तुम्ही एकदम चांगला स्कोर करता। तसे तर 15 वाले पण चांगले आहेत, कारण की आपल्या महाराष्ट्रातली हिंदी भाषा नाही आहे, त्याच्यामुळे हिंदीत स्कोर करणं थोडीफार जर भारी आली तर भारी असते। तर त्याच्यासाठी 15, 16 किंवा 17 जर तुमचा स्कोर बनत असेल तर तुम्ही स्वतःला सेफ समजून चाला आणि तुमचा अभ्यास पण चांगला चालू आहे असं समजा। फक्त अभ्यास जसा चालू आहे तसा कंटिन्यू मध्ये चालू द्या हिंदीचा। आणि 2 नंबरला मित्रांनो मी याचं जीके सोडवलं। जीके मध्ये माझे 16 बरोबर आले आणि 4 चुकले, ज्याच्यामध्ये आज जीके खूप सोपी होतं। तुम्ही असे अपेक्षा करू नका की आपल्या एक्झाम मध्ये पण असंच जीके येणार आहे, तर जीके याच्यापेक्षा आपला भारीच येणार आहे, कारण की SSC GDचा रेकॉर्ड राहिलेला आहे की एवढं सोपी जीके विचारत नाही SSC GD। आणि जीके म्हणजे लेवल काहीच नाही आहे या जीकेला, एकदम सर्वांची मी सांगतो तुम्हाला की 14-15 क्वेश्चन तर जो रेग्युलर मध्ये अभ्यासाशी कनेक्ट आहे तो 14-15 क्वेश्चन इझी करू शकते आजच्या मॉक टेस्ट मध्ये जीकेत। कारण की जर त्याच्यापेक्षा कमी जर होत आहेत समजा, तर तुम्हाला तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायची गरज आहे जीके मध्ये। कारण की असं जीके येऊन जर तुम्ही जर 13, 14, 15 क्वेश्चन करू नाही शकत तर मग खरंच कुठंतरी अभ्यास कमी आहे जीकेचा आणि जीके कडे मग तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे। तसे माझे 16 बरोबर आले आणि 4 चुकले जीके मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही 1-2 तुक्का पकडू शकता, पण मी सांगतो की जर समजा एकही तुक्का नसता लागला तर 13 ते 14 क्वेश्चन करायसारखे होते मित्रांनो, जे प्रत्येकाचे बरोबर यायलाच पाहिजे जो SSC GDची कंटिन्यू मध्ये तयारी करत आहे। त्याच्यानंतर मित्रांनो मी याची रिझनिंग सोडवली। रिझनिंग मध्ये माझे 18 बरोबर आले आणि 2 चुकले। रिझनिंग म्हणजे जास्त काही हार्ड नव्हता, आज एकदम इझी टू मॉडरेट लेवलचं होतं। रिझनिंग साठी मला जास्त टाइम पण लागला नाही, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर। रिझनिंग विषय म्हणजे आजचा एकदम सोपी होता। एक्झाम मध्ये पण अशी रिझनिंग विचारू शकतात, कारण की रिझनिंग जरी इझी असली तरी एक्झाम प्रेशर असं असते की आपल्याला ते आपण दुसरेच तर्क लावत असतो त्याच्यामध्ये आणि इझी क्वेश्चन चूक होऊन जातात। ज्यांनी एक्झाम दिलेले आहेत त्यांना माहित असेल की आपण पेपरात काय चुका करतो, तर आणि तिथं गेल्यावर आपल्याला काय होते, तर आणि इथला म्हणजे तिथून आल्यावर समजते की हा पेपर इतका सोपी होता आणि आपले इझी क्वेश्चन चुकले। त्याच्यामुळे रिझनिंग असंच येणार आहे, फक्त एक्झाम प्रेशरनेच ते आपल्याला भारी वाटणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन नका घेऊ की रिझनिंग बिलकुल येणार नाही। मी स्वतः एक्झाम दिलेल्या आहेत SSC GDच्या, तर मला माहित आहे रिझनिंगचं लेवल याच्यापेक्षा काहीच वाढू नाही शकत ते, आणि असंच रिझनिंगचं लेवल असते। तर जास्त टेन्शन काही घ्यायची नाही। आणि रिझनिंग मध्ये तुमचे 17 किंवा 18 क्वेश्चन जर बनत असतील, आज 20 पैकी 20 पण काही काही मुलांनी मारले असतील, ज्यांचे ते 1-2 क्वेश्चन त्याच्यामध्ये होते ते जर बरोबर आले असतील तर, कारण की म्हणजे रिझनिंग मध्ये एवढा काही विषय नव्हता। आणि तुमचे पण मी आशा करतो मित्रांनो की 17 किंवा 18 क्वेश्चन बरोबर आले असतील रिझनिंग मध्ये। जर तुमचे 17 किंवा 18 क्वेश्चन एकदम बरोबर आले असतील तर तुमचं एकदम रिझनिंग टॉप लेवलचं आहे असं समजू शकता। आणि पेपरामध्ये तुमचे 18-19 क्वेश्चन बरोबर होतील याची मी गॅरंटी देतो मित्रांनो। सर्वात लास्टला मी याचं मॅथ सोडवलं मित्रांनो, तर मॅथ मध्ये माझे 18 बरोबर आले आणि 2 चुकले। मॅथ मी याचं थोडं मॉडरेट लेवलचं म्हणणार आहे, कारण की याच्यामध्ये 2-3 क्वेश्चन मॅथचे थोडे कॅल्क्युलेटिव्ह होते आणि असं मॅथ एड्युकेटिव्ह विचारत नाही, टेन्शन घेऊ नका। जर एड्युकेटिव्हनं जर पेपर घेतला, एड्युकेटिव्ह का TCSनं पण पेपर घेतला तर याच्यापेक्षा लेवल इझीच येणार आहे मॅथची, कारण की सर्व एक्झाम बघा, आता काही दिवसा पहिले UPSCचा एक्झाम झाला त्याच्यामध्ये पण कसे क्वेश्चन आले, म्हणजे ऑल ओव्हर सर्व जे एक्झाम होत आहेत ना मित्रांनो त्याच्यामध्ये थोडं मॅथ इझीच येत आहे। लेवल फक्त ते जीके आणि हिंदीत वाढवू शकतात, कारण की मॅथ आणि रिझनिंग हे विषय असे आहेत की हे थोडेफार हार्ड केले ना तर मुलांचे मार्क्स रिव्हर्स मध्ये येतात।
रिझनिंग आणि मॅथ हे विषय म्हणजे प्रत्येक वर्षी लेवलमध्येच असतात, जास्त हार्ड नसतात. तुम्ही कोणत्याही वर्षीचा पेपर घ्या मित्रांनो, त्याच्यामध्ये 15+ क्वेश्चन तुमचे मॅथमध्ये येतीलच. जर तुमचा जर सिलेबस कम्प्लीट झालेला असेल आणि एकाच प्रॅक्टिस सेटची सिरीज केलेली असेल तुम्ही नंतर जर मॅथचे 15+ क्वेश्चन कोणत्याही सेटमध्ये बरोबर येतीलच. जर RW वरती जर तुमचे मॅथमध्ये येत नाही आहेत बरोबर, तर एवढे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कारण की जसा पेपर येते ना तसे पेपर टेक्स्ट बुक वरती प्रिव्हियस इयर आहेत, ना की RW वरती. हे जे टेस्ट घेतात हे काही इथं पेपर बनवणारे एक्सपर्ट नाही आहेत मित्रांनो. जे टायपिस्टकडे क्वेश्चनचा सेट दिलेला असते ते फटाफट टाईप करतात आणि टेस्ट बनवून टाकतात. आणि काही टेस्टमध्ये मी सांगतो तुम्हाला की असं होत असेल की एवढा स्टाफ आहे त्यांच्याकडे, बरोबर आहे, परंतु प्रत्येक वेळेस प्रत्येक सरचं टेस्टकडे लक्ष देणं शक्य नाही आहे की कोणती टेस्ट बनवलेली आहे. त्याच्यामुळे काही वेळेस टेस्ट एकदम हार्ड होते आणि काही इकडले क्वेश्चन तिकडे टाकले जातात. जसे SIचे क्वेश्चन कॉन्स्टेबलला टाकले जातात. मी सांगतो मित्रांनो, UPSIच्या मी काही टेस्ट पाहिलेल्या होत्या पहिले की त्याच्यामध्ये काही म्हणजे इतकं हार्ड मॅथ विचारलेलं होतं, तसा क्वेश्चन एक पण दिसला नाही UPSIच्या पेपरमध्ये. थोडेफार मी पण त्याचं पाहिलेलं आहे, कारण की आता UPSIचे पेपर झालेले आहेत उत्तर प्रदेश सब इन्स्पेक्टरचे. त्या पोस्टला तिकडे दरोगा म्हणतात, आपल्या इकडे महाराष्ट्रात त्याला PSI म्हणतात. तर ऑल ओव्हर म्हणजे मॅथचा काही एवढा विषय नाही आहे. मॅथमध्ये काही तुमचं जास्त टेन्शन घेऊ नका. तुमचं जर इथं 15+ होत असतील ना, तर तिथं आरामात 17 किंवा 18 19 क्वेश्चन तुमचे होणार आहेत. पण इथं 14-15 पण होत असतील तर तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. आणि वेळ म्हणजे जास्त वेळ जर लागत असेल मॅथला तर त्याच्यासाठी पण टेन्शन घेऊ नका. कारण की काही क्वेश्चन असे दिसणार आहेत तुम्हाला मॅथमध्ये, 10 क्वेश्चन असे दिसणार आहेत एकदम म्हणजे टुच्चे लेवलचे प्रश्न दिसणार आहेत तुम्हाला ते. आणि 5 प्रश्न थोडे मीडियम आणि 5 प्रश्न थोडेसे कॅल्क्युलेटिव्ह दिसणार आहेत एक्झाम मध्ये. आणि ऑल ओव्हर जर म्हणसाल तर पेपर काही जास्त एवढा भारी दिसणार नाही आहे तुम्हाला. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला माझा ऑल ओव्हर स्कोर किती बनला हे सांगणार नाही आहे, कारण की खूप साऱ्या मुलांचं असं म्हणणं असते की तुला काही टेस्टमध्ये 110, 115, 120 मार्क्स पडतात आणि काही टेस्टमध्ये इतके जास्त मार्क्स कसे काय पडतात. तर त्याच्यामध्ये मी माझा ऑल ओव्हर स्कोर सांगत नाही आहे मित्रांनो, त्याच्यासाठी सॉरी. आणि तुम्ही तुमचा स्कोर किती बनलेला ऑल ओव्हर कमेंटमध्ये टाकजा, जेणेकरून मला तुमच्यावर विश्वास आहे भावांनो की तुम्ही किती स्कोर करत आहात. तर परंतु काही मुलांना माझ्यावर विश्वास नाही आहे, त्याच्यामुळे मी माझा स्कोर सांगून स्वतःची वाहवा काही करत नाही. आणि प्रत्येक वेळेस मी माझा रिअल स्कोर सांगत असतो. उलट ज्या टेस्टमध्ये मी माझा कमी स्कोर येईल ना, त्या टेस्टमध्ये मी माझा स्कोर सांगत जाईल मित्रांनो. आणि ज्या टेस्टमध्ये जास्त आला त्यामध्ये तो स्कोर आपण सांगणार नाही आहे याच्यानंतर. मी असं डिसाईड केलेलं आहे, कारण की मागच्या पण वेळेस मी बघितलेलं आहे की खूप मुलांनी आपल्याला कमेंट मारल्या होत्या की कधी 110 आणि कधी 130 असं कसं होते, स्कोर स्टेबल का राहत नाही. तर मी सांगतो मित्रांनो, जर थोडं मॅथ भारी गेलं आणि थोडाफार विषय भारी गेले ना, तर खरोखर मध्ये माझा स्कोर रिव्हर्स होते. परंतु मी सांगतो मॅथ असं विचारत नाही. मी खूप एक्झाम दिलेले SSC GD म्हणजे ग्रुप डीत पण असं मॅथ विचारलं नाही आहे, जे आपल्या काही SSC GTच्या पेपरामध्ये असं मॅथ टाकतात. आणि माझा स्कोर घटला तर मॅथमध्येच घटते मित्रांनो, आणि एकाच बार हिंदी वगैरे मध्ये घटते. परंतु ऑल ओव्हर जर म्हटलं तर माझा जर ऍव्हरेज स्कोर बघितला तर 120+ आहे, आणि मी 120+ स्कोर केलेला पण आहे. त्याच्यामुळे असं काही जास्त टेन्शनची गोष्ट नाही आहे की हा आपल्याला स्कोर जास्त सांगते कमी सांगते कधी, असं काही टेन्शन नाही आहे. मी माझा जो रिअल स्कोर आहे तोच सांगत असतो, आणि तुम्ही पण तुमचा स्कोर रिअलच सांगत जा विथ कॅटेगरी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये कुठे आणि मुलांना किती मार्क्स पडत आहेत. तर त्याच्यामुळे सर्वांनी आपला खरा स्कोर सांगत जा. आणि जर तुम्हाला जर आपल्या ग्रुपवरती झुटणं असेल, आपला SSC GTचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये 450+ विद्यार्थी आहेत, आणि आपण तिथं पोल वगैरे लावत असतो आणि माहिती वगैरे शेअर करत असतो. तिथं सर्वात पहिले अपडेट पण भेटतात. आणि आपलं एक व्हॉट्सअप चॅनल पण आहे, तिथं आपण गव्हर्नमेंट जॉबच्या काही वॅकन्सी निघाल्या, जास्त करून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या पण काही मेन वॅकन्सी आपण तिथं टाकत असतो. त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला ते जोडून जा. त्याच्यामध्ये पण 150+ जण झालेले आहेत आता. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो, तुम्ही तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण एकदम मोटिवेशनल आणि माहितीचे व्हिडिओ घेऊन येत असतो या चॅनलवरती. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला तुमचा स्कोर किती बनायला पाहिजे होता आज, जेणेकरून तुम्ही पण फायनल मेरिटमध्ये बसाल. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, मी विथ नॉर्मलायझेशन फायनल स्कोर सांगत असतो, की असं नाही आहे की आज यांनी आपल्याला जर 110 स्कोर सांगितला आणि आपला जर 105 झाला तर आपलं सिलेक्शन होणार नाही. शेवटी नशीब असते मित्रांनो. 110 वाला बाजी मारते आणि 120 वाला घरी राहते. खूप उदाहरणं आहेत आपल्या जवळच, आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये खूप जणांसोबत असं झालेलं पण असेल. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. तर मित्रांनो, तुमचे जरा हिंदीमध्ये 16 किंवा 17 क्वेश्चन जर बरोबर येत असतील, 15, 16, 17, तर तुम्ही एकदम तुमचा सेफ स्कोर समजून चला की तुमचं सिलेक्शन च्या जवळ आहात तुम्ही. आणि मॅथमध्ये तुमचे 14 किंवा 15 क्वेश्चन जर होत असतील मित्रांनो, तर तुम्ही चांगले रेसमध्ये आहात. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे जास्त. तुम्ही एक्झाममध्ये 17 किंवा 18 क्वेश्चन आरामात करून टाकसाल.
आणि राहिला विषय जीकेचा, तर जीके मध्ये आज तुमचे मी आशा करतो मित्रांनो किंवा 12 किंवा 13, 12 ते 14 क्वेश्चन प्रत्येक विद्यार्थ्याचे बरोबर यायलाच पाहिजेत, कारण की एवढं तर काही कोणी कमजोर नसेल. मी अशी आशा करतो की या अशा पेपरमध्ये, अशा जीके मध्ये तुमचे एकदम म्हणजे 8, 9 आणि 7 क्वेश्चन बरोबर येतील, एवढी तर मी काही तुमच्याजवळून आशा करत नाही. तर आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे रिझनिंग मध्ये जर तुमचे 17 किंवा 18 क्वेश्चन जर आज बरोबर असतील, 16, 17, 18, तर तुम्ही एकदम सेफ समजून चला स्वतःला. आणि ऑल ओव्हर स्कोर जर तुमचा 115 पर्यंत, 110 किंवा 115 पर्यंत बनत असेल, तसा तर 110च धरा, कारण की विथ नॉर्मलायझेशन 115 होऊनच जातात नंतर ते. कारण की काही ते सर्वांना ऑल ओव्हर भेटतच असते नॉर्मलायझेशन, फक्त काही काहीच असे अपवाद असतात की त्यांना नॉर्मलायझेशन भेटत नाही किंवा मायनस मार्क्स होतात. तर तुमचा जर ऑल ओव्हर स्कोर आज 110 ते 112 बनत असेल मित्रांनो, तर तुम्ही स्वतःला एकदम सेफ समजून चला आणि तुमचं 100% फायनल सिलेक्शन होऊन जाईल. कारण की कट ऑफ समजा जर 120 आणि 140 पर्यंत जर लय खूप मुलांना मार्क्स आहेत, तर कट ऑफ जास्त जात नसते, कारण की ते मुलं काही रनिंग मध्येच राहतात, तर काही मेडिकल मध्ये राहतात, त्याच्यामुळे कट ऑफवर जास्त असर होत नाही जास्त मार्क्स वाल्यांचा पण. आणि जर तुम्ही ग्राउंडच्या कट ऑफ मध्ये क्लिअर बसले, तर तुमचे 85% चान्स असतात की तुम्ही फायनल कट ऑफ मध्ये येसालच, कारण की जास्त मार्क्स वालेच घरी राहत असतात, कारण की त्यांचा मेडिकलचा वगैरे काही ना काही प्रॉब्लेम असतील, म्हणूनच ते आजपर्यंत घरी असतात. कारण म्हणजे माझ्या मित्राचं जे उदाहरण आहे, तो प्रत्येक वेळेस एक्झाम क्रॅक करतो, पण रनिंग मध्ये राहतो, 4-5 वेळा रनिंग मध्ये राहिलेला आहे, आणि एखाद्या वेळेस त्याची भेट पण करून देईल तुम्हाला, असं जर झालं तर. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही की आजच्या टेस्टमध्ये आपल्याला जास्त मार्क आले तर आपलं सिलेक्शन होईलच, आणि कमी मार्क्स आले तर आपलं काही खरं नाही. म्हणजे डिमोटिवेट व्हायचं नाही मित्रांनो. एकदम आपली लेवल जे चालू आहे त्या लेवलमध्ये अभ्यास चालू द्यायचा, जास्त ताण घ्यायचा नाही. आणि तुमचा स्कोर नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आपला व्हिडिओ बघत आहात ते पण सांगा, म्हणजे मला पण समजेल की आपली ऑडियन्स कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, मी एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमच्या प्रत्येक मित्राला आपल्या चॅनलचा म्हणजे चॅनल दाखवा आणि सबस्क्राईब करायला लावा, आणि आपल्या SSC GTच्या ग्रुपमध्ये पण जोडायला लावा. आपला टार्गेट आहे की एक्झाम पर्यंत कमीत कमी त्या ग्रुपमध्ये 1000-1200 मुलं झाले पाहिजे, जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रातल्या मुलांचा कट ऑफ काढता येईल की किती होईल तर, आणि सर्वांचे मार्क्स पण समजतील. कारण की सर्व ऑथेंटिक आणि रिअल माहिती आपल्या एकाच चॅनलवर भेटत असते, ते म्हणजे वैभव पाटील महाराष्ट्र चॅनल. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो.